चला माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आपण एरर ॲनालिसिस आपला जो 11वी सीईटीचा टॉपिक आहे, तर त्याची आज पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहे. याच्यामध्ये घेतलेले क्वेश्चन्स काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आणि काही क्वेश्चन असे आहेत की जे एक्झामला येऊ शकतात. मी येऊ शकतात असं बोललोय, ठीक आहे ना. येणार आहेत असं काही बोललेलो नाही. हां, तर पहा, लक्ष द्या बालमित्रांनो. वी हॅव फर्स्ट क्वेश्चन वर हिअर. सांगा पटकन काय क्वेश्चन आहे बेटा. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास अँड स्पीड ऑफ पर्टिक्युलर बॉडीज 3% अँड 4%. म्हणजे काय रे बच्चा, मासमध्ये किती पर्सेंट 3%, स्पीडमध्ये किती पर्सेंट 4%. ते म्हणतायत पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी काढा. सगळ्यांनी मला मोठ्या आवाजात कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. क्या बात है बेटा, बहुत बढ़िया. 1/2 mv². याला का गोल केला रे. निष्पाप आहे सर, तो कॉन्स्टंट आहे, त्यात काही चूक नाही. ठीक आहे, चला. पर्सेंटेज एरर कायनेटिक एनर्जी सगळेजण बोला. डेल्टा केई अपॉन केई इंटू 100 हा इज इक्वल टू, मोठ्याने बोला, अपॉन इंटू प्लस डेल्टा व्ही अपॉन व्ही. बहुत बढ़िया. चला आता मला सांगा, इथं त्यांनी काय दिलं होतं, मास मधला पर्सेंटेज एरर 3%. म्हणजे सरळ सरळ ही व्हॅल्यू किती दिली, 3% आहे का नाही, ही 3%. चला, प्लस 2 मल्टिप्लाय बाय डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 म्हणजेच पर्सेंटेज एरर. हा, इट वॉज गिवन ॲज 4. सो 4 दुने 8 आणि हे 3 लॉक किया जाए. सो 11%. बरं झालं सांगितलं. येस, ऑप्शन सी, नाही तर मग लई धावपळ झाली असती. चला पुढचा प्रश्न आता. इन ॲन एक्सपेरिमेंट 4 quantities P, Q, R and S are measured with percentage error 2%, 1%, 4% this way. म्हणजे P चा 2, Q चा 1, R चा 4 आणि S चा 5% मध्ये ह्या चौघांचा आपल्याला दिलं सिक्वेन्शियली. क्वांटिटी ए इज कॅल्क्युलेट ॲज कशी रे बेटा, P इंटू Q चा स्क्वेअर बटे R चा स्क्वेअर आणि S ची पॉवर 4. आणि काय म्हणणं बेटा, पर्सेंटेज एरर ए मधला काढा. आता सगळ्यांनी प्रोसेस माहिती आहे ना. ए मधला पर्सेंटेज एरर ऍक्च्युली ए काय दिलाय पटकन सांगा. पी क्यू चा स्क्वेअर आहे अपॉन आर चा स्क्वेअर. हा, कसं लिहायचं बेटा हे, ए मधला एरर बोला, डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी प्लस 2 इंटू प्लस प्लस चला, दिस इज इक्वल टू पी मधला पर्सेंटेज एरर 2%, 2 मल्टिप्लाय बाय क्यू मधला पर्सेंटेज एरर 2 मल्टिप्लाय बाय आर मधला प्लस 4 इंटू एस मधला. हा, दिस इज इक्वल टू, सो 2 प्लस हे बे एक बे प्लस 4 दुने 8 आणि प्लस 5 चोक 20. सो टोटल किती झालं पर्सेंटेज, 2 2 4 12 32%. लॉक किया जाए जो था डिस्काउंट. अरे मजा आली. ठीक, तुम्ही 11वीला कारक्लेसरकडे होते का काय. हा, त्याच्यामुळे तुमचा आवाज जरा मोठा दिसतोय. हा पहा, इन द एक्सपेरिमेंट ए इज इक्वल टू एक्स वाय क्यूब अपॉन झेड स्क्वेअर द पर्सेंटेज एरर इज गिवन बाय. 2 सेकंदात आन्सर सांगायचं बघून डायरेक्ट. कॉन्फिडेंटली सांगा. बी बी इकडे बघ, डेल्टा एक्स अपॉन एक्स प्लस 3 इंटू डेल्टा वाय अपॉन वाय प्लस 2 इंटू डेल्टा झेड अपॉन झेड. डायरेक्ट सांगायचं होतं. अरे इज दॅट ओके. ठीक, चलो नेक्स्ट. फोर्स एफ अप्लाइड ऑन स्क्वेअर प्लेट ऑफ साइड एल. एका स्क्वेअर प्लेट, अर्थात इथं इमॅजिनेशन डायग्रामची गरज नाही, लेकिन आठवले म्हणून पाठवले. एखादी स्क्वेअर प्लेट आहे, जसं की डेस्क आहे आणि त्याच्यावरती मी उभा आहे ना, तर ते काय म्हणतात की याच्यावरती फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला बेटा, त्याची लेंथ किती म्हणतायत, एल. इफ द पर्सेंटेज एरर इन डिटरमाइनिंग एफ इज 3%, एफच्या मेजरमेंट मधला पर्सेंटेज एरर किती टक्के, 3%. अँड एल मधला किती टक्के, 2%. पर्सेंटेज एरर इन डिटरमाइनिंग द प्रेशर. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ प्रेशर.
प्रेशर इज, हा बहुत बढिया. दोन्ही वर्ष सगळ्यांना लक्षात ठेवायचं. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया बोलायचं नाही, नेहमी काय बोलायचं, थ्रस्ट अपॉन एरिया. आणि बालमित्रांनो, तो थ्रस्ट म्हणजे कोण असतो, एफ परपेंडिक्युलर, सरफेसला एफ परपेंडिक्युलर. आणि एरिया इन जनरल आपण म्हणतो ए. तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, एफ परपेंडिक्युलर सध्या एफ बोलू आपण, आणि एरियाला काय घेतो बेटा आपण, काय एल स्क्वेअर घेतला माझ्या लाडक्या बालमित्रांनो. त्याचं रिझन आहे की ही प्लेट कशी होती, स्क्वेअर प्लेट. कशी होती बेटा, स्क्वेअर प्लेट. सो बालमित्रांनो, एफ अपॉन एल स्क्वेअर आहे. प्रेशर मधला पर्सेंटेज एरर कसा लिहायचा, डेल्टा पी अपॉन पी इंटू 100 इज इक्वल टू डेल्टा एफ प्लस 2 इंटू डेल्टा एल अपॉन एल इंटू. सोपं आहे गावकडे. आता मला सांगा, एफ मधला पर्सेंटेज एरर किती म्हणले बाळा, हे प्लस 2 गुणिले त्या लेंथ मधला बेदुने 4 आणि 3 7%. 7%. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ठीक आहे, चला वाचा. असाच रिस्पॉन्स व्हिडिओ युट्यूबला टाकल्याच्या नंतर पाहिजे का नाही पाहिजे. हा चा. द एरर इन द मेजरमेंट ऑफ लेंथ अँड मास ऑफ द क्यूब इज. अरे ऑब्जेक्ट कोण आहे इथं, हा थोडा फोकस करायचा. क्यूब आहे 3% आणि 4%, पण कोणाची रे बेटा हे, सांगा पटकन. मेजरमेंट ऑफ लेंथ आणि मास. सो लेंथ मध्ये 3%, मास मध्ये 4%. क्यूबचा एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. सगळ्यांनी मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. क्या बात है, बहुत बढ़िया. डेन्सिटी इज के दिल गार्डन गार्डन हो गया के भवरा बगियन में. एकदम फिलिंग आला बा मला, पोर उत्तर एवढे देऊ कसे राहिले. ठीक आहे, हा. सो डेन्सिटी मधला पर्सेंटेज एरर बोलले, बोला पटकन. आता ऐका, इथं मास आणि व्हॉल्यूम साठी बात को ध्यान से समझिए. लेंथ दिलेली आहे क्यूबची, तो वॉल्यूमला काय क्या लिखना जरूरी है, यल क्यूब है ना. तो क्या लिखना जरूरी था बेटा, यल क्यूब. तो प्यारे बच्चों अपन लिखेंगे यम बटे यल क्यूब, है का नाही. मास मधला पण आहे आणि लेंथ मधला पण आहे. आणि बोला पटकन सगळे, डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 इज इक्वल टू. ठीक, 3% प्लस मास मध्ये 4 आहे, मास मध्ये 4 आहे, हा प्लस 3 इंटू लेंथ मध्ये किती आहे, लेंथ मध्ये 3 आहे. 3 3 9 आणि 4 फिनिश. एवढा स्पीड आपल्याला ऍक्च्युअल सीईटीच्या पेपर मध्ये पाहिजे. अरे काल सगळ्यांना. ठीक, चलो नेक्स्ट क्वेश्चन. फिजिकल क्वांटिटी त्यांनी कशी दिली पाहती, ॲज एक्स, एक्स इज इक्वल टू काय दिली बाळा आपल्याला, ए स्क्वेअर बी. तर व्यवस्थित लिहू आपण. ए चा स्क्वेअर आहे, बी चा क्यूब आहे बेटा, सी ची पॉवर आहे 5/2 आणि डी ची पॉवर आहे 2. पर्सेंटेज एरर एबीसीडी 1 2 2 4 सिक्वेन्शियली. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ क्वांटिटी एक्स, व्हेरी इजी. बोला पटकन, डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 इज इक्वल टू 2 डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. प्लस प्लस पॉवरफुल रिझल्ट्स कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. हा, सो आता दिस इज इक्वल टू 2 इंटू. आपला हा व्हिडिओ आत्ता जरी व्हायरल नाही गेला तरी सीईटीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर का व्हायना पण व्हायरल जाणं जरुरी. चला, डेल्टा ए मधला टक्के किती आहे रे, 1 प्लस 3 इंटू. बहुत बढ़िया. आता नीट आहे का, त्याला मल्टिप्लायर आहे 5/2. सी मधला पर्सेंटेज एरर, हा लास्ट, शाबास. आणि आधी 2 कोण लिहिन त्याला, आधी मल्टिप्लायर लिहा
पर्सेंटेज एरर क्वांटिटी मधला नेहमी हा असतो. चला आता मला सांगा, बे एक बे, 3 दुने 6, हे 2 डिस्काउंट, हे आलं 5 आणि 4 दुने 8, 2 आणि 6 8, दुने 16 आणि 5 21%. ओके चला नेक्स्ट. सेम टाइप ऑफ क्वेश्चन इज देअर, आहे का नाही? हा परत एकदा पर्सेंटेज एरर ए मधला. आता ए कोण आहे रे बेटा? ए तो त्याच टाईपचा आहे, पी स्क्वेअर क्यू, आर चा क्यूब आहे, एस चा स्क्वेअर आहे. चला ए मधला पर्सेंटेज डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज 2 इंटू. आता मला सांगा, प्रत्येक वेळी हे लिहायची गरज आहे का? आता आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. येस, तर आपण डायरेक्ट लिहू. चला 2 इंटू पी मधला एरर किती टक्के? प्लस क्यू मध्ये, बहुत बढ़िया, 3 टाइम्स आर मधला किती टक्के बेटा? व्हेरी गुड. आणि प्लस 2 इंटू 1%. आता फायनल आन्सर 3 दुने 6 प्लस 2, बोला 6 आणि 2 8 आणि 2 10 9 19. ऑप्शन बी. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? चला नेक्स्ट. Initial and final temperatures of the water as recorded by the observer are given. 38.6 plus or minus 0.2, 82.3 plus or minus 0.3. The rise in the temperature with proper error limits. आता ऑब्वियस आहे, इकडे ऑप्शन्स पहा, 43.7 43.7 चारही ऑप्शन मध्ये सेम आहे. आणि प्लस और मायनस फक्त विषय कोणाचा आहे? एररचा. 38 आहे, हे 82. मला असं वाटतं, हा ठीक आहे ते याच्यामधलं छोटा मोठा यातला मिस्टेक आहे, ठीक आहे ना. पण जेव्हा ऑप्शन मध्ये ही क्वांटिटी सेम आहे, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. सो तिकडे 0.2 आणि इकडे 0.3, सो टोटल एरर 0.5, कारण की आन्सर चौघांचं ही सेम आहे. ठीक, नेक्स्ट. एरर इन द मेजरमेंट ऑफ रेडियस ऑफ द स्पियर इज 2%. रेडियस मध्ये मोजताना एरर किती टक्के आला? 2%. एरर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे. पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम काढायचा. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉट इज फॉर्म्युला? 4/3 पाय आर क्यूब. काय करणार आहे आता मी? ठीक आहे ना, ते कॉन्स्टंट आहे. त्यातला एरर मी काढायला चाललो. डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100. बोला, पॉवर 3 आहे. डेल्टा आर अपॉन आर 3 इंटू रेडियस मध्ये किती टक्के म्हटले ते? 2. सो 3 दुने 6%. डन. आता वाचा. विच ऑफ द फॉलोइंग कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ रॅन्डम एरर? एररचे आपण प्रकार पाहिले होते. काही एरर इन्स्ट्रुमेंटमुळे येतात, काही एरर ऑब्झर्वेशनमुळे येतात. अरे बरोबर आहे का नाही? काही एरर फ्लक्च्युएशनमुळे येतात. सो ऑब्झर्वेशन करत असताना, रीडिंग घेत असताना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एरर्स वी हॅव डिस्कस्ड. इथं रॅन्डम एरर नेमकं कोणता? आता पहिला पहा, इम्प्रॉपर कॅलिब्रेशन ऑफ द थर्मोमीटर. हा तर इन्स्ट्रुमेंटल झाला. थर्मोमीटर म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर झाला. इथे पहा बरं, 0 एरर ऑफ 1 मायक्रोव्होल्ट इन व्होल्टमीटर. व्होल्टमीटर मधला 0 एरर हा दुसरा झाला, तोही इन्स्ट्रुमेंट मधलाच आहे. स्टुडंट मेजर्स 22 डिग्री वेर ॲज करेक्ट अँगल इज 20 डिग्री. स्टुडंटच्या चुकीमुळे झालेला एरर आहे हा. अरे बरोबर आहे का नाही? हा. इम्प्रॉपर ऑब्झर्वेशन. इथं पहा, एरर्स रिझल्टिंग फ्रॉम फ्लक्च्युएशन्स ऑफ इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय. यालाच तर रॅन्डम एरर म्हणावं लागेल, बिकॉज इट हॅज ऑकर्ड बिकॉज ऑफ रॅन्डमनेस इन द पॉवर सप्लाय. अलग लक्षात. सो दॅट्स वाय विच इज करेक्ट ऑप्शन? आन्सर डी. चला नेक्स्ट. फोर्स अप्लाइड ऑन द स्क्वेअर प्लेट. द पर्सेंटेज एरर इज 3% अँड 2%. प्रेशर, मला असं वाटतं सेम प्रश्न आलाय का आपला? चला, फोर्स नाही, प्रेशर आहे ना. अरे कशातला विचारला बेटा? प्रेशर. सो प्रेशर इज एफ. कधी लिहूच नका, नेहमी एफ परपेंडिक्युलर लिहा, सवय लावून घ्या. ठीक आहे. चला, सो बेटा डेल्टा पी अपॉन पी इंटू 100 इज, बोला, डेल्टा एफ अपॉन एफ इंटू 100 प्लस. आता एरिया, अरे इथं डायरेक्टली एरिया दिलाय का? नाही, इन्फॉर्मेशन कशी दिली? लेंथ. सो एरिया इज लेंथ स्क्वेअर. सो डेल्टा ए, सॉरी डेल्टा एल, परंतु त्यासाठी 2, हा पॉवर 2 आहे.
हां. सो 2 इंटू डेल्टा एल. ओके. आता एफ मधला पर्सेंटेज एरर किती टक्के बेटा? 3. 2 मल्टिप्लाय बाय लेंथ मधला किती आहे? 2. सो वे 2 4 आणि 3 7%. वन्स अगेन सेम अँड सिमिलर इझी टाइप ऑफ क्वेश्चन. आता इथं पहा, हीट जनरेटेड इज गिवन बाय क्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आणि आता 10वी पासून आपण फॉर्म्युला करतोय, तो पाठही पाहिजे आहे की नाही. हीट एनर्जी त्याला एच लिहायचो आपण, किंवा हीट एनर्जी क्यू बोलले, आय स्क्वेअर आर टी. चला पुढे काय म्हणतायत, हे एरर्स इन द मेजरमेंट ऑफ कोण कोण रे बेटा? करंट, रेजिस्टन्स आणि टाइम. 4, 3 आणि 2. मॅक्झिमम एरर डायरेक्टली लिहायला शिकलो पाहिजे आपण. कसा रे बेटा? पटकन बोला. 2 मल्टिप्लाय बाय आय मधला पर्सेंटेज एरर, करंट मधला 4 प्लस रेजिस्टन्स मधला 3 प्लस टाइम मधला 2. सो 4 2 8 आणि 3 11 आणि 2 13%. जेव्हा तू सीईटीच्या परीक्षेला बसशील ऑन स्क्रीन ह्या अशाच पद्धतीने तुझ्या समोर असेल, फक्त तुला स्क्रीनवर लिहायचं नाही, तुला फक्त क्लिक करायचंय. एवढ्या स्पीडने तुला जमलं पाहिजे. आलं सगळ्यांच्या लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल इज फाउंड. व्हेरी इम्पॉर्टंट. मी 11वीला असतानाही परत सांगितलंय, मी 12वीला असतानाही हा टॉपिक शिकवलाय. आणि सगळ्यांना रिलेटिव्ह डेन्सिटी सांगता आली पाहिजे. अगोदर त्याचा फॉर्म्युला, त्याला रो आर म्हणू आपण. रिलेटिव्हला काय म्हणू? रो आर. त्याचं आणखी एक नाव काय रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. नीट पाठ करा. त्याचं आणखी नाव काय बेटा? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय असते रे बेटा ही? क्या बात बेटा, बहुत बढ़िया. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स हा रेशो असतो. इट इज ऑल्सो पटापट बोला. वेट इन एअर हा अपॉन लॉस इन वाटर. तो प्यारे बच्चों, वेट इन एयर को अपन कहेंगे WA, लॉस इन द वाटर को अपन कहेंगे बेटा WA माइनस WW. पाण्यात हलका वाटतं ना ते, तो इस तरह से अपन लिखेंगे बेटा. चला, सो पर्सेंटेज एरर रिलेटिव्ह डेन्सिटी मधला कसा लिहिणार रे बच्चा आपण? डेल्टा रो आर अपॉन रो आर इंटू 100. बोलिए बेटा, इज इक्वल टू. आता एक एंटिटी वर आहे, एक खाली आहे, परंतु ऑलवेज एरर्स आर ऑलवेज गेटिंग ऍडेड. परंतु कसा एरर? रिलेटिव्ह एरर. सांगा. सो WA मधला पटकन बोला. डेल्टा WA इंटू 100 प्लस हा डेल्टा कशा मधला? यस, या डिफरन्स मधला अपॉन WA मायनस इंटू 100. आता मला सांगा, दिस इज इक्वल टू डेल्टा म्हणजे एरर, WA म्हणजे हवेतला. हवेत असताना त्यांनी काय सांगितलंय? वेट इन द एअर इज धिस. म्हणजे हे WA एअर मधलं आणि हा एअर आहे, एरर आहे एअर मधला. सो डेल्टा WA किती आला बेटा? 0.05. सो ही व्हॅल्यू टाका 0.05. WA म्हणजे वेट इन द एअर किती आहे रे बेटा? हे बहुत बढ़िया 5 मल्टीप्लाई बाय 100 प्लस. अब सारे बच्चे इधर ध्यान देंगे. कंटिन्युअसली इथं मिस्टेक्स केल्यात पोरांनी. सरळ सरळ इथं वजाबाकी केली. अरे फिजिकल क्वांटिटी मधली वजाबाकी जरी असली तरी पण मी तुला जीव जाळून लय वेळा वाक्य लिहून दिलंय. एरर्स आर ऑलवेज, यस, एरर हमेशा ऐड होता है वेदर देर इज एडिशन और डिविजन और सबट्रैक्शन, कुछ भी हो, है ना. तेवढा ज्यादा किंवा तेवढा कमी असतो. सो बेटा हा डिफरन्स जरी असला तरी पण डेल्टा WA आणि डेल्टा WW ह्या दोघांची काय करायची? ऍडिशन. मग सांगा, त्याचे दोघं जण आहेत. डेल्टा तो एक जण 0.05 आहे डेल्टा WA आणि एक जण 0.04 आहे डेल्टा WW. सो दोघांची ऍडिशन किती आली रे बच्चा? 0.0 अपॉन हा काय रे बेटा? त्या दोघांमधला डिफरन्स आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स आहे, एरर मधला डिफरन्स नाही. मग ह्या दोघांमधला डिफरन्स किती रे बाळा? वेट इन द एअर इज 5, वेट इन द वॉटर इज 4. सो 5 गेला 4. सो वी कॅन सिम्पली राईट 5 मायनस 4 आणि मल्टिप्लाय बाय 100. दिस इज इक्वल टू, हे जर भाग दिला तर 0.01 गुणिले 100 म्हणजे 1 प्लस 5 4 गेलं 1 म्हणजे ते सिम्पली किती आलं? 9. 9 आणि 1
Repeatedly, the question has been asked in CET as well as NEET as well as previous JEE exams. Repeated question आहे हा. कळतंय सगळ्यांना? हा, सोबत घेऊन जायचं नाही. Next, density of cube is measured by measuring mass and the length of the sides. Percentage error in the measurement of mass आणि length. Mass 5% आणि length 6%. Percentage error in the measurement of density. परत एकदा, what is the formula for density? आणि तो विषय कोणाचा आहे? क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो? आणि ते म्हटले रिलेटिव्ह डेन्सिटी, सॉरी डेन्सिटी मधला पर्सेंटेज एरर. सगळ्यांना आता डायरेक्टली लिहिता येणार आहे. कसा रे? यम मधला किती टक्के बच्चा? 5 प्लस कर दीजिए 3 टाइम्स यल मधला पर्सेंटेज सावित्रिक 18 आणि 5. सगळ्यांना आता स्पीड आला का नाही? अरे आर यू अंडरस्टँडिंग? चला नेक्स्ट. Student has measured the length of the wire equal to this. This value of the length has number of significant figures equal to किती आहेत? 4. कशामुळे रे बेटा? डेसिमल नंतरचे 0 सेफ नाहीये. कोणते सेफ असतात? ट्रेलिंग. त्याला शब्द काय म्हणायचा? ट्रेलिंग. ट्रेलिंग म्हणजे काय? शेवटचे. कधी? डेसिमल पॉईंट असताना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नंबर असा आहे 0.03500. हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर हिअर? 5. हे शेवटचे घ्यायचे. कधी? डेसिमल पॉईंट असताना. अगदी मोठ्या आवाजात मला पटकन सांगा, हाऊ मेनी सिग्निफिकंट डिजिट्स आर हिअर? 2 ओनली. आता नाही घ्यायचे का? तर डेसिमल नाहीये. सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर आहे? हा, कारण आपण 11वी अगदी मनापासून केलेली आहे. बहुत बढिया, आनंद वाटला मला. चला आता मला सांगा काय विचारलं होतं त्यांनी? हा, किती झाले इथं? 1 2 3 4 आहे की नाही? ठीक आहे, 1 2 3 4. हा का आला? कारण की डेसिमल पॉईंट आहे. 4 झाला आन्सर. नेक्स्ट. इन एन एक्सपेरिमेंट on simple pendulum to determine acceleration due to gravity, student measures the length of the thread ashi and diameter of the pendulum as like this. Student diameter दिला. ओके. Student should take the length of the pendulum to be. भारी क्वेश्चन आहे हा. कॅन बी आस्क्ड इन सीईटी. हे सगळे नीट मधले पण क्वेश्चन्स आहेत. सिंपल आहे बेटा. सिंपल पेंड्युलम त्याला एक बॉब चिटकलेला असतो. येस ऑर नो बेटा? ही सिंपल पेंड्युलमची सपोज नाही मी त्याला ना छोटा एल लिहितो मुद्दाम. काय लिहिलं बेटा मी? छोटा एल. मी कोणाला छोटा एल लिहिला माहिती बालमित्रांनो? हे बघ तुला जी उड्या डोळ्याने दिसते तेवढ्या लेंथला. परंतु बेटा खाली हे काय रे? डायमीटर. काय हा? डायमीटर. आणि ही काय रे बेटा? आलं का सगळ्यांच्या लक्षात? आता त्यांनी विचारलं काय रे तुला? स्टुडंट शुड टेक लेंथ ऑफ द पेंड्युलम टू बी. बालमित्रांनो, लेंथ ऑफ पेंड्युलम काय असणार आहे? ही जरा हे सगळ्यांच्या लक्षात येतंय का? अरे या सर बेटा, हा जो बॉब आहे त्याचा डायमीटर नाही, त्याची काय कन्सिडर करणं आहे बेटा आपल्याला? रेडियस. आणि जी कॅपिटल यल आहे तर कॅपिटल यल ही तिची दोरी आहे, तिची लेंथ, त्यामध्ये काय ऍड करणं आहे बेटा? आर. परंतु त्यांनी आर दिला होता का तुला? नाही. त्यांनी काय दिला होता? डायमीटर. आपण त्याला काय लिहू बेटा? d/2. सो बालमित्रांनो, यल किती आहे? यल 63.2 सेंटीमीटर. किती दिला बच्चा? 63.2 सेंटीमीटर. कधी कधी जे गदडे पोरं आहेत चालू क्लासमध्ये बडबड करणे, हे वाले त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे जातं की हे सेंटीमीटरमध्ये असतं आणि कधी कधी हे मिलीमीटरमध्ये असतं. सध्या सेंटीमीटर म्हणून सुखानी चाललंय, बरोबर आहे का नाही? मग एम असेल तर काय कन्वर्ट करणं गरजेचं आहे? CM. कारण की एकच युनिट गरजेचं आहे, त्याशिवाय ॲडिशन होणार नाही. चला, डी किती दिला रे बेटा? 2.256 विच वॉज डिवायडेड बाय 2. आणि बालमित्रांनो, दिस इज इक्वल टू 63.2 मध्ये चला याला भाग दिला 1.1. 2 दुने 4 आणि 2 8 16. चला ही जर काय ॲडिशन केली 63 आणि 1 इंटिग्रल झालं 64. हा 2 आणि 1 झाले 3. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? मग माझं फायनल आन्सर काय आहे? विच इज माय करेक्ट आंसर? हाँ, यहाँ फर्क होता है एक ऑर्डिनरी बच्चे के अंदर और एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी बच्चे के अंदर.
विषय सिग्निफिकंट फिगरचा आहे. कशाचा आहे बेटा? सिग्निफिकंट फिगरचा आहे. सिग्निफिकंट फिगर शिकवताना मी तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय शिकवलं होतं? जेव्हा जेव्हा अगोदर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये काय करायचं? लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स ज्या नंबरमध्ये असतील ते कन्सिडर करायचं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बेरीज वजाबाकी करत असता तेव्हा काय करायचं? डेसिमल नंतर किती सिग्निफिकंट आहे ते पाहायचं. काय पाहायचं? डेसिमल नंतर किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. उत्तरात किती आहेत? 3. परंतु तुम्ही जेव्हा ॲड करत होते याला आणि याला डेसिमल नंतर 1 सिग्निफिकंट, डेसिमल नंतर 3 सिग्निफिकंट, मग लिस्ट कोणामध्ये आहेत? याच्यामध्ये डेसिमल नंतर 1 सिग्निफिकंट. तो प्यारे बच्चों अपन लिखेंगे, नहीं नीचे पहले अपन लिखेंगे फॉर अवर कंसेप्चुअल क्लैरिटी राउंडिंग ऑफ टू 1 सिग्निफिकंट. हे अख्खच्या अख्खं वाक्य नीट वाच, कारण माझं इंग्लिश थोडंसं भलं आहे. राउंडिंग ऑफ टू 1 सिग्निफिकंट डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? डेसिमल पॉइंट नंतर लिस्ट पहा. बेरीज आणि वजाबाकी करताना, बेरीज आणि वजाबाकी करताना डेसिमल नंतर लिस्ट पहा. आलं का लक्षात? आणि गुणाकार भागाकार असताना नंबर मधलं लिस्ट पहा. अरे आले लक्षात? आता ह्याच दोघांचा जर समजा गुणाकार असता तर मी लिस्ट नंबर ऑफ द सिग्निफिकंट डिजिट्स पाहिले असते. याच्यात 3 आहे, याच्यात 3 आहे, याच्यात 4 आहे, तर मी गुणाकार केला असता. अर्थात असा क्वेश्चन येणार नाही तुला गुणाकार करायला, पण कॅल्क्युलेटर जरी केलं, मांडलं, तर तुला काय करायचंय? 3 सिग्निफिकंट डिजिट्स कन्सिडर करायचे गुणाकार भागाकारमध्ये. अरे कळतंय सगळ्यांना? तो प्यारे बच्चों अपन फाइनली आंसर लिखेंगे, जल्दी बोलिए. 0.3 एंड दिस वाज, तो क्या ये बढ़िया क्वेश्चन था, है ना? सो वी हैव टू बी रेडी फॉर सच अ स्मार्ट क्वेश्चंस. आलं लक्षात? हाँ, सो कन्सेप्चुअली यू हैव टू बी व्हेरी व्हेरी क्लिअर. चला वाचा. अरे बोलो भाई. हाउ मेनी सिग्निफिकंट? 5. तो 0 सेव्ह झाला. 5. अच्छा, याच्यामध्ये 1 ओनली. हा, आणि याच्यामध्ये 2 ओनली. 10च्या पॉवर आर नॉट सिग्निफिकंट. तो प्यारे बच्चों 5, 1, 2 ऑप्शन. Resistance obtained by measuring the current flowing, the voltage difference if the percentage error in the measurement of current आणि voltage are 3 each. कोणामधला रे बेटा? करंट आणि व्होल्टेज. याच्यात पण 3%, त्यात पण 3%. एरर इन द वैल्यू ऑफ द रेजिस्टेंस दे आर आस्किंग. तो प्यारे बच्चों ओहम बाबा का लॉ सारे दुनिया को पता है. V इज इक्वल टू रेजिस्टन्स म्हणजेच, आणि मग ते काय म्हणले? परसेंटेज एरर इन रेजिस्टन्स डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 स्वाहा, डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 स्वाहा, डेल्टा आय अपॉन आय इंटू 100 स्वाहा. व्ही मधला किती? 3. यातला किती? 3. 3 आणि 3 किती झाले? 6. अरे क्या ये क्वेश्चन इजी था? यस सर. नेक्स्ट, द लिस्ट काउंट ऑफ स्टॉप वॉच इज 0.2 सेकंड. याचा अर्थ ते स्टॉप वॉच तुम्ही जर वापरात घेतलं तर त्याचा लिस्ट काउंट हा एवढा त्यातला एरर असतो. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? हा, 0.2 सेकंड. द टाइम ऑफ 20 ऑसिलेशन्स इज मेजर्ड टू बी 25 सेकंड्स. म्हणजे जो टोटल टाइम आहे तो किती झाला? 25. तुम्ही 20 ऑसिलेशन अभ्यास करू तरी टाइम किती आला? 25. द परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द टाइम विल बी. सो बहुत बढ़िया, इट इज वेरी इजी क्वेश्चन. डेल्टा टी अपॉन टी इंटू 100. What is delta t? Least count, which is 0.2. What is time? 25 seconds. Multiply by 100. So 25 चोक 100, 0.8. Very easy question. Next, period of oscillation of simple pendulum. Time period सगळ्यांना फॉर्म्युला पाठ आहे. T is equal to 2 pi under root L by G. कोनिकल पेंडुलमचा T is equal to 2 pi under root L cos theta upon G. हा सिंपल वाला आहे. Measured value of लेंथ इज 20 सेंटीमीटर, नोन टू 1 mm ॲक्युरसी. बालमित्रांनो, मी जे मागाशी बोललो ॲव्हरेज पोराचं लक्ष नसतं. लेंथ किती दिला? 20 सेंटीमीटर. त्याची लेंथ किती दिली बच्चा? लेंथ मधला एरर किती दिला? तो मैंने क्या लिखना जरूरी था? डेल्टा एल. सो डेल्टा एल इज 1 mm and 1 mm means 1 mm means
हां 0.1, कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर म्हणजे 1/10 सेंटीमीटर. ठीक. सो यल आणि डेल्टा एल एक ही यूनिट में होना जरूरी था. चला पुढे. अँड द टाइम फॉर 100 ऑसिलेशन्स, 100 ऑसिलेशन्स केले ऑफ दी पेंड्युलम फाउंड टू बी 90 सेकंड्स. म्हणजे बालमित्रांनो तो जो टाइम पिरियड आहे तो किती घ्यायला पाहिजे? 90 सेकंद. 100 ऑसिलेशनचा अभ्यास होता. टोटल टाइम किती झाला? 90. पुढे युझिंग द रिस्ट वॉच ऑफ 1 सेकंड रेझोल्यूशन, म्हणजे त्या रिस्ट वॉच रेझोल्यूशन हा त्यातला एरर आहे, म्हणजे एररला 1 घ्यावं लागेल. अरे क्या सारे बच्चे बात समज रहे हैं. अरे त्याचं रेझोल्यूशन 1 सेकंद आहे ना. हा म्हणजे त्यातला एरर किती असू शकतो? फक्त 1. म्हणजेच टाइमातला एरर डेल्टा टीला किती घ्या? 1 सेकंड. चला पुढे. ॲक्युरसी द डिटर्मिनेशन ऑफ द जी काढा. बालमित्रांनो हे क्वेश्चन आपण किती वेळा प्रॅक्टिस केली मला सांगा. टी जर का दिलेला आहे तर स्क्वेअरिंग करा. काय होईल बच्चा? पटपट बोल ना. 4π². हा ॲक्च्युली कॅपिटल यल होता. काय होता बेटा? ठीक आहे ना. हां बोला. स्क्वेअर केल्यामुळं यल पाहिजे. हां जी काय झाला रे बाळा? 4π². यल तसाच राहील आणि तो वरसाठी स्क्वेअर इकडं खाली. याला गोल का केला? कारण ते कॉन्स्टंट आहे. आणि मग जी मधला एरर बालमित्रांनो डेल्टा जी अपॉन जी इंटू 100. बोला पटकन इज इक्वल टू. हां अरे बोल ना. डेल्टा यल अपॉन यल प्लस 2 इंटू डेल्टा टी अपॉन टी. टाका बरं बालमित्रांनो व्हॅल्यूज. आता आयती नाही दिली. आता डेल्टा यल पण माहिती आहे 0.1 सेंटीमीटर डिवायडेड बाय लेंथ 20 इंटू 100 प्लस 2. डेल्टा टी इज 1, कॅपिटल टी इज 90 मल्टिप्लाय बाय 100. 20 आपाचे 0.1 नी 5 ला गुणलं 0.5. इकडे काय होईल बाळा? डिस्क्याव 2 गुणिले. मग एक काम करू आपण, याला सरळ सरळ लिहू किंवा 9 ने भाग द्या. 9 1.11 होईल ते. मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2.22. मग 0.50 आणि 2 पॉईंट म्हणजे 2.5 आणि 2 किती झाले? 7 2. 2.72 3 1 5 2. दोनाच्या आपण पुढे सरकलोय. ऑब्विसली कोणाच्या क्लोज आहेत बेटा आपण? सो क्लोजेस्ट ऑप्शन इज 3. भारी क्वेश्चन होता का नाही? नेक्स्ट सेम टाइप ऑफ क्वेश्चन आपण मग सोडवलेला आहे. बोला. तो जो जेड आहे काय दिला त्यांनी? जेड ए चा स्क्वेअर आहे. हा सी चा स्क्वेअर रूट आहे म्हणजे सी ची पॉवर काय रे बच्चा? डी चा क्यूब आहे बालमित्रांनो. पर्सेंटेज एरर झेड मधला डेल्टा झेड अपॉन झेड इंटू 100. आता डायरेक्ट लिहायचं. ए ची पॉवर 2 आहे. 2 मल्टिप्लाय बाय ए मधला एरर किती बाळा? 2 प्लस 2/3 आणि बी मधला एरर किती बाळा? चला प्लस 1/2. सी मधला एरर 4 प्लस 3 मल्टिप्लाय बाय डी मध्ये किती टक्के बेटा? तो बस सॉल्व करिए. विल बी इक्वल टू 2 दुने 4 2/3 1.5 म्हणजे 3/2. अरे या सॉर ना बेटा. अरे दीड भाग दे ना 0.5. 2 पंचे 10 म्हणजे फायनली किती आलं ते? 1 प्लस 2 दुने 4 ते आलं 2 आणि प्लस 2.5च्या तिप्पट केलं 7.5. हा 4 आणि 1 5 आणि 2 7 दुने 14.5. ऑप्शन डी. चला नेक्स्ट. सिंपल पेंडुलम यूज टू डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ॲट द सर्टन प्लेस. लेंथ ऑफ द पेंडुलम 25 सेंटीमीटर. स्टॉप वॉच. बरं चला लेंथ दिली. किती दिली बच्चा? याला मी स्टार मार्क केलाय. त्याचं रिझन असं आहे, हे सम आपण ऑलरेडी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी नीट पहा लेंथ 25.0 सेंटीमीटर दिली. 25 नाही दिली. म्हणजे याच्या पुढचं मेजरमेंट काय असायला पाहिजे? 25.1 नंतर 25.2. म्हणजे लेंथ मोजताना जो एरर येणार आहे तो 0.1 येणार आहे. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? है ना. म्हणजे लेंथ मधला एरर त्यांनी जर दिला नाही ना बेटा तर हमने लेना चाहिए 0.1 सेंटीमीटर. पुढे म्हणले स्टॉप वॉच विथ 1 सेकंड रेझोल्यूशन. हे 1 सेकंड रेझोल्यूशन
म्हणजेच टाइमामधला एरर किती झाला रे बाळा 1 सेकंड. मेजर्स टाइम फॉर 40 ऑसिलेशन्स टू बी 50 सेकंड्स. 40 ऑसिलेशनचा अभ्यास आहे पण तो टोटल टाइम किती आहे 50 म्हणजे कॅपिटल टी इज 50. द ॲक्युरसी इन जी. आता सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे आपण मगाशी केला होता सांगा पटकन. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. मग तुम्ही करता स्क्वेअर मग टी स्क्वेअर बिकम्स 4 पाय स्क्वेअर एल बाय. याला आपण गोल करतो बेसिकली त्याची आत्ता गरज नाही परंतु आपण जी मधला विचारल्यामुळं काय लिहितो रे बच्चा आपण एल बाय टी स्क्वेअर. याला करतो आपण गोल. सो डेल्टा जी अपॉन जी इंटू 100 इज डेल्टा एल अपॉन एल प्लस 2 इंटू डेल्टा टी अपॉन टी इंटू 100. What is delta L? 0.1. What is capital L? It is 20 multiply by 100. चला प्लस 2 इंटू what is delta T? बघ ना 1. What is T? It is multiply by 52 जा 100. इकडं 25 चोक म्हणजे झालं 0.4 आणि ते किती झालं बेदोने 4. सो ओव्हरऑल आन्सर इज 4.4. ओके चला नेक्स्ट. रिलेटिव्ह एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस एरिया ऑफ द स्पियर इज अल्फा. ऑब्जेक्ट कोण आहे स्पियर. कशामधला दिला बच्चा हा सरफेस एरिया अल्फा. देन रिलेटिव्ह एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ द व्हॉल्यूम निकालिये. पण आमचे फॉर्म्युलेज पार्ट नाही सर. व्हॉट इज सरफेस एरिया ऑफ द स्पियर. त्याला कॅपिटल एस लिहितो आपण 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायला गोल केला तर त्यातला जो रिलेटिव्ह एरर आहे तो डेल्टा एस अपॉन एस आहे विच इज 2 इंटू बोल बेटा डेल्टा आर अपॉन आर. आणि बालमित्रांनो यालाच त्यांनी किती दिलंय अल्फा. ते म्हणतात व्हॉल्यूम मधला काढा तर बालमित्रांनो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम 4/3. आता काय करू याला गोल मारा सर. बोलिये बेटा डेल्टा व्ही अपॉन व्ही. पर्सेंटेज नाही म्हणले ते इंटू 100 कुठं पर्सेंटेज कुठं बोलले ते आपल्याला ते पर्सेंटेज बोललेच नाही ना तो आपण नाही करेंगे बेटा. हाँ चला नेक्स्ट डेल्टा व्ही अपॉन व्ही. बोल बेटा 3 डेल्टा आर. आपल्याकडे वरती पहा फर्स्ट इक्वेशन आहे. अरे सर नो बेटा डेल्टा आर अपॉन आर काय होईल अल्फा बाय 2. अरे गुणिलेच 2 भागिले होईल ना. हा सो दिस इज इक्वल टू 3 इंटू अल्फा अपॉन 2. कुठून आलं रे बेटा हे झालं उत्तर 3 अल्फा अपॉन 2. 3/2 अल्फा. अरे बेसिक क्वेश्चन होता एकदम पण भारी क्वेश्चन होता त्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजे सगळ्यांना. चला नेक्स्ट. वायर हॅज मास म्हणजे हा मास आहे आणि मास मधला एरर आहे. ही रेडियस आहे ना रेडियस मधला एरर आहे. ही लेंथ आहे आणि लेंथ मधला एरर आहे. ते काय म्हणतायत मेजरमेंट ऑफ डेन्सिटी मधला. बालमित्रांनो बेसिक फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटी इज. परंतु वायर कोणत्या फॉर्म मध्ये असते बच्चा सिलेंडर. बहुत बढ़िया. मग पायर स्क्वेअर एच किंवा पायर स्क्वेअर यल. कोणाला गोल करू का नको. पाई इज कांस्टेंट तो क्या लिखेंगे बेटा डेल्टा रो अपॉन रो. परसेंटेज बोलेगा यस मल्टीप्लाई बाय 100 इज इक्वल टू बच्चा डेल्टा यम अपॉन यम इंटू 100 प्लस 2 इंटू डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 प्लस डेल्टा यल अपॉन यल. चलो दिस इज इक्वल टू व्हाट इज डेल्टा एम बेटा मास मधला एरर 0. हाँ व्हाट इज मास इंटू 100 प्लस व्हाट इज डेल्टा आर 0. अपॉन 0.5 इंटू 100 प्लस व्हाट इज डेल्टा एल अपॉन इंटू 100. सिंप्लीफाई करो एंड यू आर डन. डिस्काउंट 0. बोला पटकन 001 नाही 01 होईल. अरे एक प्लेस अलीकडे पण आहे ना पलीकडे जाईल. हा इथं सेम केस बोल पटकन 0.01 आणि सोडवा. आता पलीकडे पण काय होईल बेटा 0. हा सोडवा 0.01 नी 100 ला गुणलं किती आलं.
हा त्याचा क्वेश्चन आहे सर मिलीमीटर सेंटीमीटरचं काय करायचं. सारे बच्चे ध्यान देंगे बेटा. इथं ती अडचण आपल्याला आली नाही. व्हाय? बिकॉज वी हॅव रिटन रेशो. आणि मग मास, हे बघ मास मधला एरर ग्रॅम मध्ये, तर मास सुद्धा ग्रॅम मध्ये, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल. सही पकडे हैं, बार बार पकडे. माझे डोळे म्हणजे तू बांगे होते तो इकडे पाहू पाहू. देखे तो कहा देखे. परत तू म्हणशील बुरी नजर वाले, तेरा मुंह काला, मेरा मुंह वैसे भी काला है भाई. हा हे लक्ष दे. डेल्टा आर अपॉन आर, रेडियस पण एम एम मध्ये, रेडियस मधला एरर पण एम एम मध्ये आहे का नाही. लेंथ पण सेंटीमीटर आणि लेंथ मधला एरर पण सेंटीमीटर. तो यहाँ फर्क नहीं था. फर्क कहाँ था? एडिशन के अंदर, जिथं जिथं ऍडिशन करायची. ठीक आहे ना. हा चला. सो 0.01 शंभर लागून आलं 1, 0.01 आलं 1, बे एक, चला पलीकडं ते आलं 1. फायनल आन्सर इज 4. नेक्स्ट, प्रेशर ऑफ द स्क्वेअर प्लेट. सेम टाइप ऑफ क्वेश्चन रिपीट झाला का रे हा. इफ द मॅक्सिमम एरर इन द फोर्स अँड मॅक्सिमम एरर इन द, डायरेक्ट करू शकतो आपण. कसं रे बेटा? प्रेशर इज फोर्स बाय एरिया एफ अपॉन एल स्क्वेअर. चला मग आता डेल्टा पी अपॉन पी इंटू 100. चला फोर्स मधला 4 प्लस 2 गुणिले लेंथ मधला 2. चेक करा फोर्स आणि लेंथ. यस, 2 दुने 4 आणि 4 8. चला नेक्स्ट. हा आता सांगायचं आन्सर. हा इसे कहते हैं बढ़िया क्वेश्चन. दिस इज बेस्ट क्वेश्चन. सांगा आता, विचार करून सांगा. सांगा बोलो बेटा. ए बी सी डी. हा एरर्स आर ऑलवेज. आता इथं पहा एक्स इज इक्वल टू ए माइनस बी दिला. आंसर कडे आपण येऊ. फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू बी कंसेप्चुअली क्लियर बिकॉज यू आर गिविंग एग्जाम लाइक सीईटी और जेई और नीट. तो आपका कंसेप्ट तगड़ा होना चाहिए. ह्या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. ध्यान से सुनेंगे है ना. तो एक अच्छा बच्चा ध्यान देगा कि देयर इज डिफरेंस इन बिटवीन टू केसेस. जेव्हा एक्स इज इक्वल टू ए इंटू बी ए, तर गुणाकार आणि भागाकारासाठी प्यारे बच्चों आपण करते हैं रिलेटिव एरर. अपन करते हैं रिलेटिव एरर. क्या ये बात सही है? यस सर. इथं ए गुणिले बी नहीं, ए माइनस. तो इसको मैथमेटिकली कैसे लिखें कि बेटा नीट आहे का, डेल्टा एक्स अपॉन एक्स. पर्सेंटेज असला का आपण गुणिले 100 करतो. आहे तर आपण करेंगे बेटा मल्टीप्लाय बाय 100. दिस इज इक्वल टू डेल्टा ऑफ ए माइनस बी. क्या सारे बच्चे मेरी बात समझ रहे हैं? क्या हमने यही सवाल रिलेटिव डेंसिटी वाली केस में किया था? डब्ल्यू ए माइनस लाइक दिस. आप सारे बच्चे ध्यान से सुनेंगे. दिस इज इक्वल टू, है ना बेटा, डेल्टा ए माइनस डेल्टा बी. क्या ये बात सही है? क्या ये बात सही है? नो सर, एरर इज ऑलवेज एडेड. एरर का सब्ट्रैक्शन नहीं होता सर. फिजिकल क्वांटिटी का सब्ट्रैक्शन होगा. 10 किलो मास में से 2 किलो मास हटाया चलेगा, 8 किलो बचेगा. एरर्स आर ऑलवेज एडेड. तो प्यारे बच्चों ये किसके साथ मैच करेगा? तो आप अगर ध्यान से देखो तो प्लस से अगर तोड़ोगे सो डेल्टा ए बटे ए माइनस बी प्लस डेल्टा बी बटे ए माइनस बी. क्या ये क्वेश्चन बढ़िया था? once again one of the best questions which was related to core concept. गुणाकार भागाकारामध्ये. अच्छा सर तुम्ही गुणाकारवाली केस घेतली, सर एक भागाकारवाली घेऊन दाखवा. जागा जागा आहे आपल्याकडे, अडचण नाही. हा बोला मोठ्याने. डेल्टा एक्स अपॉन एक्स, बोल पटकन.
हाँ इंटू 100 जाऊ द्या, हाँ प्लस का माइनस, चाहे गुणाकार हो चाहे भागाकार हो, वही कन्सेप्ट. एरर्स आर ऑलवेज ऍडेड. तिकडे रिलेटिव्ह एररचा कन्सेप्ट होता, इकडे वजाबाकी होती, तरी सुद्धा एरर्स आर ऑलवेज ऍडेड. हा नेक्स्ट सेकंड लास्ट क्वेश्चन, दोनच राहिले आता, हा एक आणि पुढचा एक. चला, करंट व्होल्टेज रिलेशन आठवतंय का? हा क्वेश्चन जे 12वीवाले बसलेत मी 11वीलाही घेतला होता, आणि जे आता 11वीला आहेत मी 2 वेळा हा क्वेश्चन सोडवला. आठवतंय सगळ्यांना? हा. सो आता 12वीवाल्यांना हे जमायला पाहिजे. काय म्हणलेत पहा, बाय आय इज इक्वल टू 2 आय झाल्या सर, त्याच्या पप्पांनी 2 लग्न केले असतील, आपल्याला त्याची काही घेणं नाही. चला, आय इज इक्वल टू काय रिलेशन दिलंय बाळा? आय इज इक्वल टू पटकन सांग. ई ची पॉवर 500 व्ही अपॉन टी -1 एवढा मिली एम्पियर करंट है. इज दैट ओके? तो बेटा अपन इसको कहेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. वेर अप्लाइड व्ही इज, अच्छा व्ही मधला एरर त्यांनी दिला, किती दिला? 0.02 व्ही एवढा व्होल्टेज मोजतानाचा एरर आहे. वाईल मेजरिंग करंट ऑफ 7 एम्पियर, 7 मिली एम्पियर करंट मोजताना 200 केल्विन टेम्परेचरला, व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ द करंट इन मिली एम्पियर. ओके, मला असं वाटतं एरर होता करंट मधला, बरोबर ना? एरर होता. व्हॉट विल बी एरर इन द व्हॅल्यू, मला चांगलं आठवतंय. व्हॉट विल बी एरर, काय विचारलेलं आहे बेटा? एरर. आणि एरर इन द करंट, की ज्याला आपण इथं डी आय म्हणणार आहेत, जनरली आपण काय म्हणायचो? डेल्टा आय. 12वीवाल्यांना तर माहीत असेल, डेल्टा म्हणजे ॲव्हरेज आहे की नाही? हां, आणि हा इन्स्टंटॅनियस आहे. त्याचं रिझन काय रे बेटा? इथं काय घ्यावं लागतं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह. काय घ्यावं लागतं बच्चा? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पहा आता, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू व्ही. क्या करेंगे बेटा? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू व्ही. मग आय का, आयचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट व्ही काय झाला? डी आय बाय डी व्ही. दिस इज इक्वल टू एक्सपोनेन्शियलचं उत्तर तेच असतं, ई ची पॉवर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 500 व्ही बाय टी. काय झालं रे बच्चा? 500 बाय टी, कारण की व्हीचा काय 1 वजा ते एकाचं उत्तर किती आलं? 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो काय असतो बेटा? 0. तो सर प्रॉब्लेम ये था, ई ची पॉवर 500 व्ही अपॉन टी कैसे निकाले. सो त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, स्टुडंटने 0.02 व्होल्टेज एवढा एरर केला. काय करताना? 7 मिली एम्पियर करंट 200 केल्विन टेम्परेचरला मोजताना. म्हणजे बालमित्रांनो इथे पहा, आपल्याला पाहिजे डी आय. कमॉन, काय पाहिजे बेटा? डी आय अपॉन त्यांनी डी व्ही दिलेला आहे, किती रे बेटा? 0.02. आता ॲक्च्युली मला ही क्वांटिटी पाहिजे बरं का, आणि त्यांनी 7 मिली एम्पियर म्हणजे मला करंटची पण व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू दिली बेटा? करंटची पण व्हॅल्यू दिलेली, इकडे पहा. म्हणजे मी करंटला किती टाकू? 7. हे टेम्परेचर 200. पहा आता, हा डी व्ही पण दिलेला आहे 0.02 विच इज इक्वल टू, ही काय क्वांटिटी मला माहीत नाही, 500 व्ही आणि डिवायडेड बाय टी गुणिले 500 आणि अपॉन हे टेम्परेचर किती दिलेलं होतं बेटा? 200. ओके, आणि मायनस, थांबा आपल्याला काय करणार आहे? 1 मध्ये टाकणं आहे सगळं. कसं टाकणं बेटा? 1. मी आहे ना ते लिहून देतो तुम्हाला, 1 मध्ये टाकणं आहे. इन 1 आपल्याला ही क्वांटिटी पाहिजे, नीट लक्षात घ्या. डी आय नाही, त्यांनी करंट 7 मिली एम्पियर दिला होता. पा इन 1 पुट काय काय टाकणं बेटा? तो जेव्हा मोजत होता बेटा, त्याने करंट मोजला 7 मिली एम्पियर. यासवर नो एक्सप्रेशन मिली एम्पियर मध्ये 7 मिली एम्पियर करंट मोजला. कोणत्या टेम्परेचरला मोजलाय रे बेटा त्याने? यस सर, तो मोजलाय त्याने 200 केल्विन टेम्परेचरला. सो तुमचा आय 7 आहे, टेम्परेचर 200 आहे. राहिला विषय व्हीचा. नाही, ही क्वांटिटीच आपल्याला पाहिजे, ही क्वांटिटीच आपल्याला पाहिजे. ठीक आहे ना? सो याची गरज इथं काही पडायचं कारण येत नाही. इन 1 टीची गरजच पडली नाही. सो आय किती झाला बेटा? 7. दिस इज इक्वल टू ई ची पॉवर 500 व्ही बाय टी आणि -1. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? सर टीची गरज पडलीच नाही, त्यांनी जे एक्सप्रेशन दिलं होतं आपल्याला त्याच पद्धतीने व्हॅल्यूज टाकणं आहे. सो करंट 7 घ्या, ते टेम्परेचर वगैरे काय होतं, पण इथं गरज पडली नाही का, तर मला ही एंटिटी पाहिजे. सो बालमित्रांनो ही एंटिटी पुट झालं. सो काय भेटलं रे बेटा? ई ची पॉवर
500 व्ही अपॉन टी. तो -7 अलीकडे आल्यावर किती होईल रे? 8. आता याला उचलून हे जे इक्वेशन आहे आपलं, याला आपण सेकंड म्हणू. याला काय म्हणू बेटा आपण? सेकंड. पुट इन सेकंड. ए अरे सगळ्यांना कळतंय का? प्रॉब्लेम कुठं होता मला सांगा या क्वेश्चन मध्ये? प्रॉब्लेम होता त्यांनी हे जे एक्सप्रेशन दिलंय ह्या एक्सपोनेन्शियल टर्मचा, तो 7 एम्पियर करंट मोजत होता. तर मला हे बघ ही क्वांटिटी भेटून गेली. किती आली रे बेटा? 8. आता याला उचला आणि आपल्या एक्सप्रेशन मध्ये टाकून द्या, जेणेकरून आपलं जे एक्सप्रेशन आहे ते काय चेंज होईल सांगा मला? डी आय अपॉन डी व्ही. डी आय अपॉन ई ची पॉवर 500 व्ही अपॉन टी किती आलेला आहे बेटा? 8 मल्टिप्लाय बाय 500 अपॉन टी. सगळेजण इथपर्यंत आले का मला सांगा? यस सर. आता मला सांगा डी व्ही व्होल्टेज मधला एरर किती आहे त्याचा? 0.02. आता डी आय निघून जाईल इकडे बघ. डी आय अपॉन हे बघ 0.02 इज इक्वल टू 8. ही व्हॅल्यू 500. टेम्परेचर किती होतं रे बाळा? 200. हे बघ हे कॅन्सल. ह्या दोनाने भाग दे बेचोक. 8 5 चोक किती झालं बच्चा? 20. इकडनं डी आय कसा निघाल रे? तो 0.02 भागिलेचा पलीकडे जाऊन म्हणजे किती आलं बेटा? 20 दुने 40 आहे का नाही? 2 प्लेसेस अलीकडे या. 0.40 किंवा 0.4 मिली एम्पियर. उत्तर कसे जाणार? मिली एम्पियर. कारण ऑप्शन हे झेपलं की सगळ्यांना? दिस वॉज वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन. हा जेई मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आतापर्यंत सीईटी मध्ये काही रिपीट झालेला क्वेश्चन नाही. पण याचा अर्थ येणार नाही असं मी म्हणतोय का? आल्यावर मात्र मी क्रेडिट घेणार. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? यस सर. लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे सेशन वाचा. Percentage error in the measurement of radius of the sphere is 0.1%. Percentage error in the measurement of volume. तो प्यारे बच्चों, what is volume of the sphere? 4/3. सगळ्यांना माहिती, याला गोल करून टाकायचं. व्हॉल्यूम मधला डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 इज 3 टाइम्स डेल्टा आर अपॉन आर इंटू 100. आणि बालमित्रांनो 3 टाइम्स हे त्यांनी किती टक्के दिलेलं आहे? 0.1. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे वीडियो को लाइक करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो, शेअर करो. मंडळ आपल्यावर आहे. थँक यू.